नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर। मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची लोकल सेवा रविवारी पहाटे विस्कळीत झाली। आसनगाव ते खडवली दरम्यान अप लाईनवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने कसारा कल्याण मार्गावरील लोकल गाड्या तब्बल 1.5 तास बंद पडल्या। त्यामुळे पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले असून अनेक स्थानकांवर गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून काही लोकल गाड्या उशिराने धावण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे। नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल अडचणीत आले आहेत। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक गुन्हे शाखेने त्यांना नोटीस बजावली असून सोमवारी ते पोलिसांसमोर शरण येण्याची माहिती समोर आली आहे। यापूर्वी संभाजीनगर महापालिकेने त्यांच्या घर आणि कार्यालय तसंच निदा खान लपलेल्या ठिकाणी कारवाई केली होती। दरम्यान एसआयटी तपासात पीडितेकडून लाखोंची उकळपट्टी झाल्याचेही पुरावे समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनलंय। वॉशिंग्टन डीसी येथे व्हाईट हाऊस करेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना व्हाईट हाऊस जवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। शनिवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली। यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले। ही घटना 17th स्ट्रीट आणि परिसरात घडली। दरम्यान या घटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत, मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं अमेरिका हादरलं असून राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिला आहे। न्यायालयाकडून आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे। प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता, मात्र आता न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्याने या प्रकरणात पुढील कारवाईची आणि गुन्हा नोंदवण्याची वाट मोकळी होऊ शकते। महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। त्या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय। परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांसह कॅन घेऊन नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। मानवत तालुक्यातील रुढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून रांगेत उभे असलेल्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झालं। अक्षरशः एकमेकांना कॅन फेकून हे तरुण मारत होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निधी खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी होणार आहे। मात्र या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर यांची नावेच नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र उपमहापौर संजय घाडी यांच्या नावाचा उल्लेख अजूनही केलेला नाहीये। सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारीतील आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत। साताऱ्यातील कोरेगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सायबर क्राईम रॅकेटचा पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली आहे। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटक दाखवून भीती निर्माण करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले। या प्रकरणात तब्बल 21 युवक युवती आणि 4 महिलांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे। रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक पथदर्शी योजना 6 जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आली होती। या पथदर्शी योजनेच्या धर्तीवर 22 जिल्ह्यातील 31 महानगरपालिकांमध्ये फिरते पथक योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले। मंत्रालयात फिरते पथक योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। बैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित होते। नीट पेपरफुटी प्रकरणाचे पुणे कनेक्शन अधिक गडद झाले असून नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आता पुण्यातील आणखी एका महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवलदारने रोख रक्कम स्वीकारल्याचे सीबीआय तपासात उघड झालं आहे। मनीषा हवलदारने नीट संबंधित प्रश्नांच्या हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्या होत्या। संबंधित प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउट काढून दिले, त्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याची माहिती आहे। या प्रकरणी मनीषा हवलदारला 25 तारखेला सीबीआयकडून दिल्ली न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे। केवळ सोशल मीडियातून सक्रिय असलेल्या कॉकरोच जनता पक्षाला मोठं समर्थन मिळत असताना सरकारकडूनच त्यांच्या विरोधात कारवाई होत
होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत भूमिका मांडल्यानंतर आता अभिनेते आणि दिग्गज नेते राज बब्बर यांनीही या संदर्भात ट्विट करत सरकारला लक्ष्य केलंय. सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई झाली असून त्याचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय. ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आलं आहे, तर बॅकअप अकाउंटही हटवण्यात आलं. सोशल मीडियातून तरुणाईची एक वेगळी आणि प्रभावी डिजिटल मोहीम सुरू असतानाच आज कॉकरोच जनता पक्षाच्या अकाउंटबाबत सकाळी ही बातमी समोर आली. अर्थात सरकारकडे अशी कारवाई करण्याची ताकद असते आणि ती वापरण्यात आली आहे, असं म्हणत काँग्रेस नेते तथा दिग्गज अभिनेते राज बब्बर यांनी ट्विटवरून मोदी सरकारला लक्ष्य केलंय. देशाचा बहुतांश भाग तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे 16 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री श्रीनिवास रेड्डी यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C पर्यंत होते. या 11 राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे 47°C आणि मध्य प्रदेशातील नौगाव येथे 46.8°C या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील 2 दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची कोणतीही आशा नाही. एकीकडे मुंबईमध्ये मराठी शाळा बंद होत असताना आता घाटकोपर पूर्व येथील पालिकेची मराठी शाळा क्रमांक 2ची जागा खासगी संस्थेला देण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष मुंबई मनपाच्या या मराठी शाळेत शेकडो मराठी विद्यार्थी घडले. मात्र ही शाळा 3 वर्षांपूर्वी तोडण्यात आली आणि भूखंड मोकळा करण्यात आला. मात्र आता अचानक हा भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांना लक्षात आल्यावर इथल्या मराठी माणसांनी ही मराठी मनपाची शाळा उभी करण्यासाठी आणि इथे खासगीकरण रोखण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पालिकेकडे पैसे नसतील तर आम्ही पैसे खर्च करून सरकारला शाळा देऊ, पण इथे पुन्हा पालिकेची मराठी शाळाच उभी राहावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पवई इथे मिठी नदीतला कचरा साफ न झाल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांनी मिठी नदीत उतरून साफसफाई केली. पवईच्या मोरारजी नगर इथे मोठ्या प्रमाणात मिठी नदी अजूनही अस्वच्छ असल्याने नगरसेविकेसह शिवसैनिकांनी साफसफाई करत पालिकेचा निषेध केला. चिपळूण तालुक्यातील तनाळी येथील पंचशील बुद्ध विहार बौद्धवाडी येथे 27 गावांच्या सहभागातून भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वजारोहण, बुद्धवंदना आणि धम्मसंस्कारांनी झाली. त्यानंतर भव्य मिरवणूक, जाहीर सभा आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी समता, बंधुता आणि संविधानातील मूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 27 गावांच्या सहभागातून सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. लडाखमधील लेहजवळील तांगस्ते परिसरात भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणारे 3 वरिष्ठ लष्करी अधिकारी जखमी झाले असले तरी ते थोडक्यात बचावले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर अपघात स्थळावरील एका अधिकाऱ्याचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी लष्कराने अधिकृत चौकशीचे आदेश दिले असून तांत्रिक बिघाड किंवा प्रतिकूल हवामान यांसह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या घटनेमुळे जुने चीता हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शस्त्रांची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक केली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 3 विदेशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिनसह 45 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गोलू उर्फ अरबाज, जसनप्रीत, मंगलसिंग आणि सुखविंदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते 2022 मधील एका हत्येच्या गुन्ह्यात फरार होते. शस्त्र विक्रीसाठी आले असताना त्यांना पकडण्यात आले असून ही शस्त्रे कोणाला देण्यासाठी आणली होती याचा तपास पोलीस करत आहेत. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात या इलेक्ट्रिक बोटीच्या चाचण्यांना सुरुवात होणार असून यशस्वी चाचण्यांनंतर मुंबईकरांना जलमार्गाने प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. 30 प्रवासी क्षमतेची ही इलेक्ट्रिक फेरी सुमारे 46 किमी प्रति तास वेगाने धावणार असून डिझेल बोटींपेक्षा 80% कमी इंधन वापर आणि 0 कार्बन उत्सर्जन ही तिची वैशिष्ट्ये आहेत. पुढील टप्प्यात 50 आणि 100 प्रवासी क्षमतेच्या बोटींचाही विचार सुरू असून या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर इथे निबे ग्रुपच्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 5 लाख तोफगोळे तयार करण्याचे उद्दिष्ट असून देशाच्या संरक्षण क्षमतेला मोठं बळ मिळणार आहे. या उपक्रमामुळे सुमारे 4000 तरुणांना रोजगार मिळणार असून अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. केडीएमसी एमएमआरडीए मध्ये समन्वय नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने मनसेचे उपोषण आंदोलन सुरू
डोंबिवली पश्चिम येथील नौपाडा परिसरातील सुभाष रोडचे काम रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांचा वाढलेला उच्छाद आणि महिन्यांपासून सुरू असलेले रस्त्याचे खोदकाम यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी नागरिकांसह रस्त्यावर बसून आंदोलन केले. केडीएमसी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत त्यांनी उपोषणही सुरू केले. अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.